अकोल्यामध्ये गेले काही दिवस अकोला धुमसत आहे. त्याचे पडसाद आज सकल हिंदू समाजाच्या जनआक्रोश मोर्चातनं उमटले. गणपती विसर्जनाच्या दिवशी एका हिंदू अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार झालेला. गेले 6 दिवस फरार असलेल्या बलात्काराचा मुख्य आरोपी तौहीद खान समीर खानच्या मुसक्या पोलिसांनी आज इंदूरमधनं आवळले. बलात्काराच्या घटनेने संतापाचं वातावरण असतानाच ईदच्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या पोस्टरला दुधाने अभिषेक घातला गेला. हा सगळा संताप आजच्या मोर्चामध्ये दिसत होता. मोर्चामध्ये अनेक हिंदू संघटना, भाजपचे आमदार, पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झालेले. पण या हिंदू जन आक्रोश मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नेतृत्व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप करत होते. या निमित्ताने अजित पवारांचे शिलेदार हिंदुत्वाचे दावेदार बनण्याचा प्रयत्न करतायत असं अधोरेखित झालंय. 7 दिवस पोलीस प्रशासन काय करत होता आमचा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आता आरोपी अटक केला, याला कुठेही पळवाट न ठेवता याच्यावरती सरकारी वकिलांची चर्चा करून मोठे सिनियर सरकारी वकील याच्यामध्ये नेमणं गरजेचं आहे. यांच्याकडनं चार्जशीट व्यवस्थितरित्या कुठेही लूज पॉल राहता कामा नाही आणि वास्तविकता ह्या संपूर्ण चार्जशीटमध्ये आली पाहिजे. ज्या घटनेमध्ये ज्यांनी ज्याला मदत घेतली असेल ते लोक देखील आरोपी करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीनं लव्ह जिहादच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये सरकारमधून कायदा लवकरात लवकर आणणं अत्यंत गरजेचं तयार झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक राज्याने केला तो देशात लागू होऊन जाईल अशी आमची मागणी आज सरकारकडे आम्ही इथलच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या रूपाने केली आहे.